धमाल कॉमेडी वेब सिरीज गावरान कॉमेडी। अरे पाणी बिनी दे प्यायला। कशाला आला तू? जा स्वतः घे। अरे तुझ्याकडे आला कशाला आलास? कुठं आहेस? काय नाही, गाठ नाही, भेट नाही, माझ्यावर काय घेणं का देणं तुला? फोन नाही, काय नाही। हे पाणी बिने पाऊस शिवला एवढा नाही तर काय पावसा पाण्याचं कशाला आलास रे? आला तुझ्याकडे, तुला भेटायला. स्वतःचं काम धंदा करीत तुझ्याच कामासाठी आलतो रे बघा। कशाचं काम? जाऊ दे आता, काय पाणी पाजवलं का नाही सांग? पाणी बिणी नाही, स्वतः घ्यायचं पाणी। हा स्वतः घे, जरा पाऊस यायला करायला खुर्ची बिडची मध्ये ठेवायची। बरोबर चल। खुर्ची बिडची आम्हालाच घ्यावं लागायलाय। असले कसले भाऊ आहेस रे? भाऊ आहेस का? बाहेर ठेवती बूट दिसते रे दुनियाचा वक्ता चार बुट मध्ये घेऊन जाऊ. कशाचं वक्त जा नाही काय नाही। ए संतोष, अरे ये काय चाललंय? कुठं आहेस की? काय नाही की? ये की बस। काय काम बिमाला गेलं नाहीस का? नाही काही काम नाही म्हणून जरा बसलो होतो इथे, आत्ता चालतो। हं. हा मग काय चाललंय? काय नाही, काय नाही, निवांत आहे। कस काय येणार की? आलतो असंच फिरत। बोल की। ते तुमच्या भावाला म्हणलं नव्हतं का सोयरीक बघा म्हणून? हा 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 बघितली का? हा बघितली की। कुठले आहे? आपल्या जवळचेच आहेत। बर हा ओळखीचे आहेत, आपल्या सवासातले आहेत। बर आणि घे काय करायला बबलू? तोंड पुसालतो ती कामाला निघालतो आता। कुठं? काय MIDC लागल्या नोकरी मला। कशाची? कशाची म्हणजे कंपनीत कामाला। बरोबर। हा म्हणलास की काय करणार गेलं पोरग म्हणून? नाही, ड्युटी लागणार होती, लागली का? हा मग उद्यापासून या म्हणले, पण आज जाऊन जरा भेटून यावं म्हणून। या या. हा ड्युटी लागली। हं. पाऊस तर लय यायला बाबा आता। चला की तात्यामध्ये चला। चला चला म्हणजे चला। ए यार तू खुर्ची घेऊन ये की। राहू दे, चल म्हणजे खुर्ची घेऊन ये तू। खुर्ची कुठं घालून तात्या खाली बसायचं? बसतात का? लय बी पाऊस यायला बाबा। हा पाऊस आहे। कसं काय केलं तात्या? आलतो सोयरिकीनं, तुझी सोयरीक बघितली तुला मला? सोयरे? हा संतोषनी सांगितले होते, आई जवळचे आपल्या। सांगितलं होतं. हम्म केव्हा जायचं मग? कवा बी जाऊ आपल्या मनावर आहे। ते बी आपल्या माणसं जवळचेच आहेत, कवा बी जाऊ आपल्या मनावर आहे। जाऊ, 2-4 दिवसात जातो आपण। ए बाबा चल की, आज तुला काय काम आहे तर? अरे मला काम आहे बाहेर जरा। उद्या कर की काम बाकीचे। अरे पाऊस चालू आहे, मला जावं लागतं, मला काम पाऊस आहे। आहे बा, आज पाऊस आहे बबलू। हा आज न हा उद्या आता उद्या जाऊ तो आजच्या सोडून जाऊ। जाऊ पाऊस चला. बघायला का जातो उद्या, नाही तर परवा दिवशी जातो, 2 दिवसात जातो आपण। तर माझ्या भावाला काम आहे तर तेवढं करू दे। उद्या परवा दिवशी कर की। करतो की। मग उद्या परवा दिवशी कर, आज जाऊन येऊ आपण। नाही नाही, तुला कधी माझं चांगलं झालेलं देखवलंच नाही, आता काय देखवणार आहे? अरे तुझं चांगलं करायचं म्हणून तुला सुरी सांगितलंय का? काय दोघाचं असलं असतंय का दोघाचं तुमचं? नाही नाही, उगा आमचं भाव चालते, काय नाही। काय भावा भावाचं असं राहतंय का? हा बघू आज किती गेलो तर काय असं जरा। चालतंय जाऊ मग उद्या परवा दिवशी। जाऊ की। पण लागले का खरं बबलू कंपनीत? लागले। हा ते पुढचा माणसाचा भरोसा माझ्यावर नाही नाही, भरशाची माणसं म्हणल्यावर काय बघायचं। चांगलं काम कर बा, ड्युटी लागली ना चांगली। हा चांगलं कर बाबा। हा हा आज जाऊ म्हणालो। आज नाही, आज मला काम आहे, आता जायचे मला। पाऊस बी यायला आहे. तुझ्याकडे पुन्हा यावं बघू म्हणलं आता. तर तू बी बघ पाऊस चालू आहे। जाऊ मग आपण उद्या परवा दिवशी जाऊ आपण। जाऊ की। परवा दिवशी नाही, आज नाही तर नाही, उद्या तर चला की। करायची बबलू, उद्या परवा दिवशी जायचे आपल्याला, तुझं काम करतो। जाऊ परवा दिवशी। हा मी हाव की तू काय टेन्शन घ्यायलास तू? तात्या तुम्ही सांगून हाय बघा सगळं, नाही तर अरे अरे तसं नाही, अरे मी करतो म्हणल्यास करतो। जर 100% जमाय बस का, फक्त आपल्याला जायचं बघायला वेळ आहे। तुम्हीच बघा बुवा, बाकीचे तर कोण माझ्याकडे लक्ष देत नाही, घरचे कसले बाकीचे असले कोण नाही का लक्ष देणार आम्ही? तुला बोललो नाही भाई मी। घरचे म्हणलंच की रे चला, असं बोलतोय काय? नाही नाही बघू, करू, tension 100% जमले। चला मग बघू आपण परवा दिवशी, सांगा मला कळवा। तयार राहू की? हा तयार राहा तुम्ही। परवा दिवशी 100% का? 100% जाऊ परवा दिवशी। देवा तू
चल. करा बरं तेवढं काम. करतो उद्या. करा करू तेवढं. द्या. संतोष बाकीचं फोन कोण लावला ध्यान का? देत नाही हो माझ्याकडे. संतोषनं म्हणला उद्या परवा दिवशी जाऊ की आपण कधी बी नियोजन लावू. संतोषनं फोन त्याच्या केला भरोश्यावर काही बी नाही तुम्ही करता. मी आहो की टेन्शन का घ्याला तुम्हाला अजून तुम्ही करा डबल बरं डबल तेवढं. सांगावं लागायचं. करा बरं तेवढं. परवा दिवशी जाऊ की आपण. त्याच ती लेनास काय करत नाही. बघू. जाऊ का? हा जा. काय म्हणून तिकडे जाऊन काय नाही कामाचं बोलला तो. काम बघतो म्हणले होते मला. एवढं होतं नवरा गुडघ्याला पाशिंग करायला तू. हे तसं नाही मला आधी तर काम लागले पण बॅकअप मध्ये एखादं काम राहावं. लग्न होईल आता जमलंय. का ना तर भरलं नाहीच ना बिना कामाचे. ए नाही नाही काय नाही. चल मला तर पाणी दिलं प्यायला साधत लगेच ऐकलं लग्न उताळी नवरा गुडघ्याला हे पाशिंग तसं नाही. आता देतो बाबा चल तुला पाणीच पाहिजे तर. भूक लागली जेव्हा वाढ चल. जेवायला नाही कारण की आईनं सकाळपासून करा मी जेवायला उपाशी बसलो. मी म्हणालो तुझ्या तिकडे येऊन जेवा. अबे माझ्या इथं बनला म्हणतो तुझ्या इथं जेवायला बाबा म्हणलं जेवण बनलं असं. तू तर माझ्यापेक्षा गरीब निघालाच भाऊ. हा तुमचं काम करायला हवी तर आम्हाला जा हाकलून लावा घरातून बाहेर. तसं नाही रे भया नाही जेवायला घरी. बर बर तुला लावतो फोन. हा फोन लाव मला आठवण येईन. हा काल काल नाही तर तू लग्नाला कुठल्या लग्नाला गेलतो की आम्ही तिघ जण येणार लग्नाला. कोण कोण राजा बी आलता का? हं. मग गेलतो राज आलता कचकुल्ले आलता. तू का बरं नाही खरंच काल लग्नाला ले हा बोलले या दोघांनी दुनियाचं खाल्ली तिथे का उचललं विचललं नाही का तिथलं? केले केड्या उचली तिथली आणलं मोतीचूरचे लाडू चक्क्या भरून आणले पिशवीत. लय भारी होतं बे ते. 10 लाडू खाल्ला मी मुतेचरच्या निसते नुसतं जेवळ्या ताटत. हा त्याच्या असून जीबीचे शब्द निघाले लय भारी लागाल ते. आणला घरी बी उचलून मी. मग नुसते उचला उचलीचे धंदे आहे त्याची जिथं जातील तिथं. काय नवरदेवाची एंट्री होती रथ बीत लय डॅशिंग लग्न झालं. खायला पेला दुनियाचं भारी भारी. मला बी घेऊन जावं का नाही रे? ऐक ना, तुझं ध्यानात प्यान नाही काय नाही. हे दोघं दिसले घेऊन गेलो आणि काय खाल्ली माझं मागलं असतं का तेवढं? काय काम धंदा आहे का नाही बे. जावा तवा इथंच पडलेले दिसतो. काय झालं रे बुवा? बसला आम्ही निवांत. ह्याचं उन्ह धुणं त्याचं उन्ह धुणं काढत बसतो. तुला काय चांडे बिंडे दिसायला काय बाबा? वगैरे काम तिकडे बसला म्हणून सांगाला. अरे भाड्या तुला गाव गाव नाही दिसला त्याच्यासारखं आम्ही गावामध्ये हिंडत नाव तुझ्यासारखं भाड्या. म्हणलो एवढं आवटायला काय झाले. अरे आवटायचं म्हणजे कशाला म्हणाला? बसला हो निवांत झाडाखाली बबल्या. बर बर जाऊ द्या. ती काय चालू होतं लग्नाचा विषय काहीतरी चालू होता की तुमचा? अरे कटाळ्या तुझ्या लग्नाचा नाही. काल गेलतो आम्ही लग्नाला त्या लग्नाचा विषय चालू होता. काल गेलतो एवढ्या दुनियाचं भारी लग्न झालं तिथं. दुनियाचा नंबर 1 होतं तिथं एवढ्या. तुला कशाला बोलवायचे? तुला बघूनच पूर्वा बघून पळून चालत येड्या. काय मला तुम्हाला काय बोलायचं बिलायचं कळतं का नाही राव? काय जात नाहीत का तुला बघून पूर्वा? जात नाहीत कर जात्या जिथं जाईल तिथं येड्या तर तुझं तसलंच आहे. तुला बघितली की पळून चालत. हामीच भिवला एवढ्या. ही नवरी पळून नाही तुला बघितल्या. तुला कित्येक वेळा तर माझ्या मागे लागून आला तिथपर्यंत. अरे आला रे बाबा. मलाच बोललास का? अरे आला म्हणून तर म्हणलं बघितल्या ती नवरी पळून जायची तिथं. असं थोडीच राहते काही बोलायचं राहते तोंडाला आलं म्हणजे. अरे आलं म्हणून नाही तुझं तोंडाला येईल तीच बोलतात मग आम्ही. आमचं जरा वेगळा आहे. अरे पण हे माझ्यासोबत कित्येक वेळेस आले लग्नात फुकट खायला. ह्याचं मी असं सांगत फिरलो का? खाते की मग फुकट. मग काय फुकट काल फुकट खायला चालतं. हे आलतं सगळं आणलेलं असेल मला नेलं नाहीस तू. मला बी नेलं नाही काय तीच ऐकत बसला मी यांचं. त्याला तेच सांगाल मी तेवढ्यात तू आलास. तुला का चांडे मिनिट दिसाला का? आम्हाला चांडे म्हणायचं आले आले. नाही, मी आलतो एक खुशखबर सांगायला. काय खुशकी बरं? तुम्हाला काय राहिलंच नाही माझी. काय बुवा सांग तर. काय काय सांग. अरे काय आपलं चालत राहते रोज. सांग सांग काय खुशकी एक लय महत्वाचा मुद्दा आहे. काय किंवा तेच खुश झाला. सोयरीक बघायला जायचे उद्या. सोयरीक बघायला जायचे घरला. आलते ते तात्या पाहुणे घेऊन आलते. शिरी जमल्या का? कोण दिलं त्याला? त्याला कोण दिलं पोरगी बुवा? खरं म्हणत का उगा? अरे बापरे. तुम्हाला काय वाटेल तुम्हाला राहायला येऊन? आता ते नाही आता जवळच करायचं बोलायला तू. आम्हाला तर वाटला गेले वा मारायला सुगा. अहो, तड्या मारा आबे भामट्या. हिनं काय बोलले मला? मला बी वाटतं रे. हा भाऊ खरं सांगाला. आम्हाला भरोसा आहे ना बुवा. उद्या तुम्हाला काय काम आहे का? काम तर नाही. आहे, म्हणजे आहे. बघू आता मग येऊ की. येऊ या उद्या जर आपल्याला जायचे मुलगीवाले तिकडे बघायला जायचे. जाऊ की जाऊ की. सोयरीक बिरीक.
पण सांगा भामट्याला येणं तिथं बी असली माझी आताच ए, म्हणाल नाही. लाडू बिडू उचलून आणले. ए करू नको रे बुवा, तू कुठं नाही. करत नाही तुझा भरोसा नाही बाबा, तू त्या दिवशी त्या नाही रे, ठाकूरचा करत नाही. बाकडा चोरून नेलास, पुन्हा काहीतरी ती लग्नात जाऊन काहीतरी उचलून आणलास म्हणून मोतीचरची लाडू बिडू. आता ते चांगले लागल ते म्हणून आम्ही आणलं होतं बे. तसं नाही रे, कधी नाही ते हुलाले इतकं वर्षानं, आता तर होती नाही बरोबर होऊ दे तुझ्यामुळे माझं लग्न मोडायचं होतं. ए नाही तू टेन्शन घेऊ नको. ह्याची जिम्मेदारी ए, तुम्ही माझ्याकडे सांगा राहिली. बोलायला. मी ह्याला काय करू देत नाही. ह्याची काय जिम्मेदारी काय माझ्याकडे करत लागली. ना काय करत ना टेन्शन नको. बघा बरं तुमच्यावर. हो. नाही रे वॉक करत असलं मग फक्त तू काय कर तू डायरेक्ट तुझ्या काय बोल रे काय झालं अडचण आहे जरा आता. आलं काय बाई? आला थांब. तू काय कर डायरेक्ट जास्त तुझ्या तोंडाला हे लावून जास्त पावडर हो म्हणजे ते कसं पोरीच्या घरचे जरा येऊ नये ए, खरं आहे. बरोबर आहे का? काय होणे? हे होणे म्हणजे काय होणे? पोरीच्या घरचे लगेच म्हणणे अरे पावडर लावल्या तोंडाला काळे बिळ आहे का म्हणून तसं नाही रे. काय हाताला जाऊन दिसणार तुम्ही नाही. तिला बघायला गेल्यावर नवरा तो निघून होता. हा. तू आला तर काय काळा बोलू. असं होऊ नये. नाही, तसं काय नाही होणार. त्यानं म्हणलं का तेवढं खेळ पावडर लागली लावून. लग्न करण्याच्या आधी जेवढी मजा काय घेतली तर करायची. काय वैके वांदे ठीक आहे मग, जाऊ द्या. पण उद्या वेळ काढा. हे तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी रे. हो कस तुला हो काढू वेळ. पंडोबा काढता का? काय यायची उद्या जायचं का? तुमची सोयरी काय म्हणला फिक्स आहे का उद्या? उद्या सकाळी निघायचे आपल्याला. तिथं चांगलं वागा. गावात उगा धिंगाणे करते त्याच्या लावायला थोडस करू नका. आधी तुला लावायला करून दिसायला लावा लागा करायचं नाही, चांडे सावरे तुम्ही सगळे. तीच मला लावायचं चांडे चांडे बरं जाऊ द्या, उगा रागात येऊ नका. उद्या जाऊ आपण सगळे. जाऊ का? जमवायच्या उद्या तुझी ए ती जाऊ दे सोड. जाऊ का? हा. पण काय आहे का मग खर्चा पाणी विचा पाणी? ना बकरं बिकरं खसकाव एखादं. हा. हा. ते हाय म्हणजे कोण बांधले तुम्हाला? ते जाऊ मग. जाऊ. ए उद्या फिक्स जाऊ. यार काम बुडून जाऊ उद्या मग तर हा. फिक्स जाऊ उद्या. बकरा कसं का फक्त बरं ऐका की राजाची जरा आणखी लागणार होती उद्यासाठी. कशाला हो वजन बिजन मारते मला सासरवाडी जाऊन, जरा वाटू दे. पैसे बिशे आहेत माझ्याकडे. हा बे अंगठी का साधी सुधी वाटायला का तुला हो, प्युअर सोन आहे ए, सोनं. आधी चांदी बी आपल्या भिकारचोट 10 रुपयाची अंगठी घेऊन सोनं म्हणायचं. अबे तुला काय हे वाटायला का नाही अबे प्युअर सोन आहे त्या दिवशी जत्रेत आपण दोघंच गेलतो की 10 रुपयाची अंगठी घेऊन या समोर घेतला इथं पोरा सोनं आहे म्हणून सांगायला. बामट्या भाजीपाला माझ्या इथं आम्ही तिथे बड्या बड्या जरा कमी मारायचं. पितळीची कशाची तर असं 10 रुपये देऊन घेतले त्या दिवशी. मला वाटलं मी एकटाच गेलो दे नटालतास सोन्याची आहे. दे. घेऊन जा चल सौर्याला सांग सोन्याची आहे म्हणा सांगतो की घडी काय घडी घडी येते ना भाऊ. ए बाबा किती वर्ष झालं तिला जपून ठेवायला करशील खराब तिला घेऊन जाऊ. खराब नाही भाऊ, वापरून लगेच वापरते तुम्ही. गेली तर मी नवीन घेता बघ. बरं बरं देतो तुला. नवीन पाहिजे ना मला. नवीन देतो, बिघडू तर दे. देतो तुला घराकडे गेल्यावर. घरी आता मीच लेवणा झाला तुला घरी तुला लय जपाला होती तिला. काय जपाला तर मग घडीला. पक्का मागत करी झाला वाई अरे, मागत करायचं नाही. आपलं तिथे जाऊन जरा वजन पडावं. आता तुम्हालाच वाटतं काय, आता तुमचा मित्र तिथे गेला सोयरीक बघायला, त्याचं वजन पडावं बरोबर त्याच्यासाठी मला दुसरं काय नाही. आता माझी लायकी तुम्हाला माहिती आहे, त्यांना थोडीच माहिती आहे. बरोबर आहे त्याचा विषय चालू आहे. वाद येत कर बा. बाबा घे ना दे काय घडी काय चप्पल बूट कपडे अजून काय मागायचं राहिले का तुझं? बूट भयाचं चांगला आहे, नवीन घेतला. देवा हे दे देऊन टाक बा, बूट देऊन टाक. अजून काय राहिले का? त्याची बाली घेता का बाली? बाली नाही ती नकली आहे. बाली नाही. ती दाखवायची आपल्याला. नाही बाली उगा तू पसंत करायची नाही करायची होती बालीच्या नादाला लागलो. तुझ्याकडले गोल्डमॅन दिसते तू जाऊन तिथे एवढ्या कशाला उगं तेवढं बी नग नाहीतर मग पुन्हा लग्न झाल्यावर चेहऱ्यापेक्षा ते चमकायचे जास्त बाली म्हणून पुन्हा कशाला उगा लोक अजून ते पोरीच्या घरच्या अजून हे करायचे त्याच्यामुळे राहू दे बाली बिल हो वा, बरोबर आहे का बामट्याचा रे जीवा तुझ्या हा. हा, बघ ना वेळ आल्या तर कसं बोलायला बघ की. वा, का बकरा देतो म्हणला त्याला बरे जाऊ द्या, दिसते जरा झालं ते झालं. इतकं एवढं बोललास हातच्या कुत्र्याने तिथं बोलू नको. अरे बोलत ए, नव्हतं नाही तुला म्हणली की त्याचं माझ्याकडे राहिले बाकी आम्ही तिथं बड्या बड्या मारतो. आमचा दोस्त असा आहे तसा आहे, आमचा दोस्त काम करते असं तसं. तुझ्या नावाच्या सगळ्या बड्या बड्या आम्ही मारणार तिथं. फक्त तोंडाला जास्त पावडर अरे नाही लावून बिंदा असाल तर चांगला एकच. नाही लावतील जरा आपण जरा गोरे दिसत म्हणून लई काळे दिसायला म्हणून हो अरे बापरे जाऊ दे रे बुवा, मला आहे काम काम तिकडे इमानदारीने सांगा गेलं तर. तू गावातला कटाळा आहे, जा बघा तू वर इथं सांगाला कामाला
तू बी असं माझ्यावर आम्ही माझ्या जा, जा. पण उद्या सकाळी हो. रेडी होऊन यायचं टायमाला 8:30 वाजता पोहोचा. बरं, बरं. चला जाऊ का हो, जा. थोडं नेतो. हो, देतो देतो बा. नाही. मला ध्यानात ठेव. खराब झाली की नवी एवढं ध्यानात ठेव. हा. ती बुटाला चिखला मध्ये भरून बनवतात देऊ लागते वापस. आता सांगायला नवीन आणलेला बुटा एक तराला द्या द्या. ह्याचं काय नाही, अगदी हात पुला तरी बी काय हा, नाही. त्याचा दहा काय रुपये येत पुढच्या नाही. लाईनला. हा. का बरं वा 10 रुपये काय थोडं करा बुटा तुम्ही. कधी येऊ घ्यायला आता उद्या म्हणाला उद्या सकाळी जायचे उद्या येऊ. रात्री जायचे आता मला जायचे जरा गाडी गिडी आता जरा फ्रेश बिश होतो की जरा फेस वॉश जाऊन मी फ्रेश होतो ना असं कपडे बिपडे घेतो. वागे बघा रे त्या गाडीत त्याला. तरी म्हणाला दाढी फिडी करून या चिकला जरा एवढा लग्नामुळे जरा काही ए, जा तुझं. जा, जा. अरे ह्या कचऱ्यात लग्न कसं काय जमलं रे बा? नवल करायची गोष्ट का? घातलं रे आपल्याला आता बकऱ्या बस त्याला उद्या कापून कर म्हण. हो. त्याला उद्या कापू दिला. आता आलो बाबा काय ए, चला चला मग मग आपण निघू. जाऊ, निघू आपण. चला चला. झालं बसला इथे. चला चला. जरा आता उद्या तर कामाला जायचं आहे, मस्त जायचं. काय बकरा छापायचं. किती वेळ भया येऊला येतो भया आता लावल तो फोन. कशाला घंटा झालं थांबिलास की भया इथं भया 2 मिनिट थांबा आणखी येऊला येतं. भया भया अहो थांबा हो थांबा एक तर गाडी भेट नाही हो अरे भया थांबा हो, ऐका, ऐका. दोन मिनिट थांबा करू नका एक तर गाडी अहो थांबा हो ऐका, 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 थांबा. थांबा मी 2 मिनिटात बोलतो फोन करून 2 मिनिटात थांबा थांबा, 2 मिनिट 2 मिनिट फक्त 2 मिनिट थांबा. 1 मिनिट तर झालं 2 मिनिट थांबा लगेच फोन 2 मिनिट झाले की आता किती वेळ थांबायचं हॅलो अहो कुठं आहेस रे अरे लवकर ये तसं नाही ऑटोवाला बी थांबणार पुन्हा गाडी नाही जायला मला. अरे भया ये की आज तर लवकर ये एक तर 2 दिवसांनी मुहूर्त लागला आज जायचा. ये बरं लवकर ये. बेले हो 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा लगेच येईल. काय पडतो 2 मिनिट लगेच तुला 2 मिनिटावर एक लगेच जाऊ पहिले सांगायला बंद करा तेल बंद करा. जाऊ द्या 2 मिनिटावर 2 मिनिटांमध्ये आज जळणार नाही आमचं. थांबा हो थांबा जाऊ द्या आमचा जाऊ द्या. हो एक तर बसले बलिंदर खरं बोलू का? अहो मला कोणच नाही हो जरा थांबा 15 मिनिट थांबतो त्याच्यावर एक थांबणं होत नाही. तुम्ही तर थांबा हो लोक बी थांबणार झाले ते आपलं भाऊ म्हणलं त्याला बी थांबणार झाले. त्याच्यावर थांबणार. बरोबर 15 मिनिट नाही लगेच बोलू त्याला मी आताच फोन लावतो फोन लावा. येऊ लागले थांबा आताच लावतो. आम्ही किती वेळ भेट तुला जरा माझं बी चांगलं झालेलं नाही बुवा. त्याला घेत आले की त्याला घेऊन येईल तुम्ही त्याचं काम 1 तास झालं वाट बघायला येणं मी पण नाही गेले बाबा दम पडायचं काय ह्याने जाऊ लागते गाडी काढून पुन्हा गाडी होती का जायला आम्हाला. चला ना मग आता त्याला आले की थांबा ते मित्राला बोलून तो त्यांनी येऊ लागले का आले दोघा. कशाला घेतला तो ब्लूटनला सुरीक जमवायची का मोडायची करायची का नाही सुरीक सांग. चांदी यायचं 3 टनला कशाला घेतलंय. हा सांगून आला मित्र बोलावं म्हणलं आपल्या कामाला धंदा काय नाही बोलून जाऊ दे बोलतो त्यांना तरी. चला चला खंडोबा इकडे बोल की रे. चोरीला जायला होता त्यामुळे आता राग बघ बघ काय म्हणायची भामटाला चिंटाला कशाला गाईचा आधीच उशीर झाला नाही तर फक्त लोक वाट लावायची तिथं माझी एक तर किती दिवसानं चोरी होईल आहे. येड आहेस का रे कशाला बोललात मग आम्हाला. तसं नाही रे ह्यांचे काम तर तुला माहिती आहे पुऱ्या गावाची वाट लावली दोघांनी मिळून. अरे कांदे केली म्हणजे का बार करणार आहेत का. सांगता येत नाही रे ह्यांचं. तसं नसते आता पोर सोबत आलेले काय बोलायचं. बरं त्यांना समजू तू दोघाला बी मी समजून सांगतो ती त्यांना. हो काय बी कर त्यांच्या दोघांचं जरा नियंत्रण असतो तुझ्या पाया पडतो एवढं व्यवस्थित समजून बोलतो. सांगतो रे बाबल्या एवढा भरोसा नाही का आमचा रेड्या. सांगतो समजावून पैसे घेऊन ये. एवढं काम हो बरं त्याला हे आणि लावलं. आम्ही उलट वाटलं तर अजून तुझ्या बड्या बड्या आणता तू काय टेन्शन घेऊ लागला. सुरी झाली बस झाली. हो चला ए, चला.
तात्या भया त्यांना गाडीवर घेऊन ये, जागा पुरत नाही मध्ये. ए यार त्याला की आपल्या ए यार खंडोबा बस की. तिथं काय बोलाल का बे? आहे बी ना सांगू तो जरा महत्वाचं सांगाल तू जरा. बसा बसा. चला, हे बसा. अबे नवरदेवाला जागा द्या बे. आताच कुल्या पडी हो तू. काय करत नाही नंबर माझं चांगलं चांगलं सांगा बरं तिथं. ना सांगतात. हो का किती लांब आहे आणखी चला इथं आलंय आता. 20-25 किलोमीटर आपण आलाव जवळ आपण घे आता. आता घर कुठं राहते? घर का हायवेवर पाहिजे का आपल्याला? चला पण लई लांब झालं. आपल्याला पोरगी करायची इथली पण कसं. अरे बाबा तू जवळ आहे म्हणलं तुझ ना. काय 20-25 किलोमीटर म्हणलं होतो आधी. 5 किलोमीटर वाढलं 20 किलोमीटर म्हणलं होतो. आले की जवळ काय मग आलं काय बाबा लागतंय सुरिक म्हणल्या. आलं काय तुला? चला आलं का तात्या? कुठं आहे? काटून गेले सगळे. नाहीतर काय हो दुनियाची कंबर लई लांब लांब. बसायची जागा लागायची. अरे जागा काय लक्षात जागा आपल्याला तेवढी हे यार जाऊ दे रे, करता करू नका. चल जरा काय आहे चल तिथे चला बघा आवाज द्या. राम 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 राम. या पाहुण्या चपलं घरामध्ये बसा बसा तात्या. ए बस रे या बसा तुम्ही बी. या टोळ्या बाहेर थांबतो. घ्या पाणी पाणी घ्या. दमान 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 घ्या पाणी पाणी घ्या. दमान दमान दमान. मग मामा काय चाललंय? काय नाही बाबा तुमचं काय चाललंय काय नाही. अहो काही पाहुणे हा हे मुलाचे बंधू आहेत मोठे. हा काही तो मुलगा इकडला. बर काय काम करतो? कंपनीमध्ये कुठल्या? MIDC मध्ये. MIDC मध्ये करते. बर पगार किती आहे? पगार हा 18,000 रुपये. 18,000 आहे का? बर कवा लागेल ड्युटीला? आता एक 6 महिने. बर बर. 5 एकर शेत आहे. व्हाईट आहे का कोरड भाई आहे? व्हाईट आहे व्हाईट. व्हाईट आहे का? बर बर. ऊस आहे सगळं लावलेलं. 5 एकर सगळं ऊस आहे. बर ऊस किती? 5 एकर लावला का 3 एकर लावला? 2 एकर. 5 एकर. 5 एकर. बर काही SN काही नाही. बिझनेस पोरगा आहे. बर बर. घरदार? घर आहे बांधायचं. घर आता बांधायचं. बर एक बार कोणती गोष्ट होत असते. हो हो बरोबर आहे. पुरीची ही आहे बार 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 होत नसते. होत नाही होत नाही. हा बर. ए पुरी छान. घ्या चहा. घ्या 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 द्या तिकडे द्या. चहा घे बाबा. घ्या इकडे द्या सोयरे. व्हायला जरा दम पडणं आहे. मग मामा काय काय नाही वाटलं पोरग? उलट चांगलं वाटलं. कमवतो बिमवतो आहे चांगलं. चांगलं आहे पोरग. माझी हिशोबात चांगलं वाटायला. हम्म तुम्ही काय करतो थोडा विचार घेतो माझ्या मुलीचा. घ्या की. हा
सांगता दूध काय चालू नाही का सोय रे? काय बघू तर. माझ्या मुलीला विचार पोरगं घ्यावा पास आहे तुम्हाला. तुम्हाला. वर्ग 5 आहे. मला विचार घ्यावा होता त्या जवळ जिंदगी काटायची आहे, मला नाही काटायची. हो ना. बरोबर आहे. तुला पास आहे ना बाबा. डबल टाकू पोराच्या तोंडावर ना ओळख येऊ लागले. एकदा पुरीला बोलून घ्यायचं. बोलून घ्या एकदा. ए पुरी पोहे आण. कशाला पोहे आता कशाला? मामा? आई तसं नसतं जेवण पोहे. पोहे पोहे बी ना. पोहे कशाला आता? अहो तुला तर खायचे पोहे का नाही खायचे का आपल्याला? घ्या घ्या पोहे दे, हा. घ्या. थोडे थोडे पोहे खाऊ हा. बघू पोरगी एकदा डबल बघणं होते. घ्या इकडे आधी पोरं. तिकडे कशाला होली आणत की बाबा हे होईन काय नाही की फुकटे खवायची आधीच. इथं ते आणला आणला का? इथे पक्क बाद झालं बाबा पोरगं. खा की रे खा. खावा खावा इथे आम्हाला खावा. तुम्हाला या की हो हो. घ्या घ्या आणा. नाही बी आणली बाबा पोहे. स्वयंपाक येतात करायला. घ्या घ्या. घ्या पोहे खावा. थोडे घ्यायच्यातले खावा काय झालं काय मी खातो. खावा खावा लवकर लवकर. झाला आता. बोला पोरगी मी एकदा बघू आता. ए पुरी ये. संगीता बघा काय विचारून घ्यायचं असलं विचारून घ्या. विचारतो. शिक्षण काय झालं तुमचं. स्वयंपाक वगैरे करायचं का. अजून काही बोल बाई तुला बी काय विचारायचं असले तर विचार. शिक्षण किती झाले झाले 3rd इयर झाले. पास आहे का पोरग. जसे बाबा म्हणतील तसं बाबाच्या मनावर. चाल असं आहे की पोरग तर. वर्ग 5 आहे. मग आता 2 दिवसानं बघू. हो काम आहे जरा 1-2 दिवस आता. बर मग 2 दिवसानं बघू सुपारी फोडू आपण. बर बर असं करा मग 2 दिवस सुपारी फळायचं मला मी मुलीचा विचार घेऊ द्या. 4 दिवस मी मग सांगतो 2 मला. दिवस टाइम आहे की माझे हा. काम होते. मग मला सोयीची विचार कामं घ्यायचा होते. मुलीचा सांगा लागते. बरं, मग मला हा? तुम्ही काय करा उद्या फोन करा. हा मी सांगतो ना निरोप मग. बर बर हं? हा. बघू आपण मग 1-2 दिवसानं पुन्हा सुपारी केव्हा फोडू द्यायची. हो हो हं. चला मग निघू आपण. बघू बोलू चला बाहेर बोलतो तुम्हाला. चल. या पाहून येतो तो. राम 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 राम. चला. चला. अरे काय केलं भामट्यानं.
भामट्यानं काय केली? चला मग संतोष. येतो येतो. भूक नव्हती रे मला. चला रे. तसं म्हणू करा तुम्ही आहे बाजू बाबा. बसला खंडोबा. पाहतले खंडोबा. अरे भामट्या चिंट्या तू बी मजा गेलाच राव आपली. कशाची मजा घेतली बाबा तुमची? आम्हाला चिंट्यानं भामट्यानं म्हणलास तू बी. तुमचे नावच आहे तीन. कुठले नाव तुम्ही पाडलं नाव आमचे? कुठले पाडत राहते का नाव? काय म्हणावं तुम्हाला? तुमचे माणसं आम्ही. चांगलं बोला. तुम्हीच बोलणार दुसरे काय बोलणार आहेत मग? खरं आहे का नाही? तुम्ही सांगा आता. तुम्हीच असलं चिंट्या आणि मामट्या म्हणल्यावर दुसरे बोलणार नाही का म्हणते? जाऊ जरा वा म्हणत नाही आता. अरे बघा मामट्या कटला दिसला रे. आधी तसला निंबरडक भाड्या दिसायला तेवढं ती करायलाच का? जाऊ द्या ते सगळं जाऊ द्या. कुठं आहे आपलं बकर? चला त्याला कापूत लावा. कोण बिन त्याला लावा जरा. लावा म्हणाला मी भीतीच विचार करायला. लाव मग फोन. लावा फोन पण त्यानं कसलं करायचं सुरी करायला आहे का नाही काय? होय मी दिल्यात माझ्या बाजूला खायला तर खालूनच बघायला तिला. तर काय असंच करायला लगीन होणारे काही वाटाले मला तर. लोक दुसरे बी लग्न कसं कधी नाही जमल्या त्याची ताटळ्यावानीच करायला. करा त्याला फोन. कापू आपल्या बकऱ्याला. आपलं बकरा कापू त्याला कर 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 नेऊन डाब्यावर घेऊन जाऊ बघा. इकडे नव्हे ती दुसरीकडे आम्हाला फोन तर लावल्या. लावा लावा फोन. स्पीकरवर टाका आम्हाला काय कुठं काय म्हणतो. हॅलो. अरे कुठं आहेस बोलल्या? अरे ये ना बे. लग्न जमले का? लग्नाची पार्टी बिटी आहे का नाही? लगेच राहते का? अरे काय लगेच राहते? राहिले काय आता? देऊ लागते. ए बाबा देऊ लागतंय. एक तर आम्ही आला म्हणून तुझी सुरी जमल्या. बसा काय म्हणू का? तुमच्यामुळे मोडत ती राजा तसलं टकली करून आले. दुनियाचं उक्त बाबा का आपण घडी चप्पल दिलेल्या ह्याच्यावरच सुरी जमल्या आणि आमचे कपडे लिहून सुरी जमल्या आणि आम्हाला तुम्हाला का अजून? अरे तुम्हीच बोलणार होता. त्याची टोपी कोण काढा म्हणत तुम्हाला? त्या 4 माणसांनी त्याची टोपी काढला. अरे तू ये इकडे इकडे आल्यावर बोल आपण. तू ये इकडे पहिलं. ती घरी बसून काय करू इकडे? नाही 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 ये इकडे. ती घडी तर द्यायला ये. घरी दे माझी वापस. अबे माझा बूट बी घेऊन गेला. बूट दे मग आणून. झाली की आता सुरी? बरं ये तू इकडे इकडे आल्यावर आपण बोलू. ये लवकर पहिले इकडं. इथं पोरं बसले ते एड्या. इथं तिथं सुरी केला आलतो आम्ही एड्या कामधंदी सोडून. ये रे बाबा लवकर ये. बसला आपल्या अड्ड्यावर बसला तिथं. हा ये लवकर ये. पैशाचं नियोजन लावून ये इथं. आलो तुम्ही खात. हे काय बी कर रे बाबा बघ. पैशाचं नियोजन लाव. ती काय सांगू घे जल्दी चल. लवकर ये. आला मत छापायचं बघा. हे नाही मागत लागायचं. कपडे का व्हायचे नाही तर इथं नाही दिले आल्यानं. हा कपडे नाही तर मग करू काय तर मोडून टाकून लग्न. मग पार्टीचं दिला तर ठीक बघा. त्याच्या रस्त्यावर हो म्हणत्या नाहीतर मग लग्न मोडून टाकायचं. आपल्याला पार्टी नाही दिल्यास मग काय नाही. मग सोयरे का बरं दिसायला काय तर काय बरं का काय म्हण. येऊ लागले येईल का? बरोबर येऊ द्या. बाबा आलं की बाबा आलं की काय शिकले कोण? खुशी आहे का तुझ्या? कशाची खुशी? लग्न ठरले म्हणून.
लग्न ठरले ती बरोबर आहे, पण हिला लग्नाची वाटणार नाही कशी. आहे का हो गे? ए बाबा लगे चांगडीच्या बाबा लगे चांगडीच्या बघ येड्या. आपल्या भावाचं लग्न जमलंय. जीव आहे माझ्या, जीव आहे बरं, तुला दाखवत नाही. म्हणून पार्टीला चला. पार्टीला पैसे नाहीत रे खंडोबा. ऐका लग्न एकदा होत राहते, बार बार नसतं लग्न, एकच बार राहते. अरे बाबा, पार्टी पैसे द्यावं लागतात का नाही पार्टी? लागते, काटकूट करून पार्टी द्यावं लागते. काय झालं तर. देता येईल ना 2-4 दिवस. नाही, नाही, सांगू आम्हाला काय बी. ही लग्नाच्या आधी पार्टी दे चल. खायसाठी खेळ चालू होता का सगळा? ऐका काय रे बाबा. खायसाठी ऐका मला वाटायलाच ना आता. म्हणजे तुला काय वाटणार आम्ही तुझं लग्नानं खुशी एवढी आमची खुशी झालेली तुला वाटायला पार्टीसाठी बोलायला असं वाटायला. अरे ते कोणावर धरा तर खुशी दिसायला का? अरे बापरे भामटाचा बॉस आहे का? कशी आहे बोला तुझ्या सुरी जमलेली. चला आता कापायला बसला मुलगा चारा पण पाहिजे. देव सांगायचं नाही आम्हाला. चला ह्याला बोले की तुझ्या चुलत भावाला, तुला डिग्री दोस्ताला. आपला जिगरी दोस्त. अरे एवढा कसं फरक पडेल. कसं तर बरोबर आहे चंद्रवीर. तुझ्या तुला भावामुळे तुझी चोरी जमली आहे. तुझ्या भावामुळे तर तुझी सुरी जमल्या बे. बोलायला नाहीतर गावामध्ये नुसता कटाळ्यावर हिंडत होता. नाही का असलं बोलतो. खरायची खरंच बोलायले. जी खरायची बोलली आणि ते ह्याला बिला तुझ्या डिग्री दोस्ताला कुठला जिगरी दोस्त? भावाला त्याला अरे कशाला पैसे नाही लावला माझे. लाव बोलवावं लागते. लग्न एकदा होत राहते, बोलवावं लागते. पैसे नाहीत रे. ते आपल्या माणसाला बी लावून असतो. आपल्या माणसाला बी लावते की घरी यायला लाव. चांगल्याने लावाले, लावू दे पहिले. आज कुठं करायला बा पार्टी द्यायला. अरे भाऊ पैसे नाहीत माझ्याकडे. मी करावं लागेल. हॅलो कुठे आहेस भैया? अरे कुठलं बोलतोय? अरे भैया तसं नाही, पोरं पार्टी मागायची सोयरिकीची जमलेल्या, त्याच्यामुळे पार्टी देऊ लागतो. ये म्हणातो जेवाय तू बी. असं खिशात पैसे आहेत का? अरे आहे का पुढला बोलू नको रे. तुला फक्त खायचं, खायला बोलवले. खायला ये, खाऊन निघून जाय तू. पुढलं रान मारू. बरं येतो. ये इथं रोडच्या कडेला बसला. हो पॉइंटलाच का आपण बसायला. हा तिथे ये. नाही काही असले नागपूरपणा करतो. तुम्ही बोलवा म्हटलं भावामुळे सोयरी पुण्यात राहते, मोठा भाऊ आहे. समजून घ्यायचं असतं रे. लावला बाळा राहू द्या रे. आर लाव, तुला फोन ला येडायत का नाही. तेव्हा जिगरी करायचं ना, अशा टायमाला बोलवत नाही का? असला तुमचा दोस्त आहे ना. अरे तसं पैसे नाहीत म्हणून म्हणाला, नाही तर कमी करत नाही मी. तेव्हा राहते पैसे तुझ्याकडे. कुठं आहेस बाळू? कुठं आहेस बाळू म्हणलं? अरे ती गेलो नव्हतो का बघायला? तू तर आला नाहीस. हे पोराला घेऊन गेलतो बापट्याला, चिंट्याला, खंडोबाला. त्यांनी पार्टी मागायला ते मग पार्टी देऊ लागतो. खायला ये म्हणतो पकड मग तुला बी. राहिले का? अरे माझं खाऊ खाऊ दात पिवळे झाले बाळू तुझे. आपले पोरं म्हणत नाही काय. अरे 4 माणसात बसल्यावर स्पीकरवर फोन राहते. जरा समजावं बिमजाय. उगं उचलली जीभ लावली टाळायला. किती भुका लागतो ना तू. बरोबर जाऊ दे. तुला खायचं असलं ये, नाही तर तिकडेच जा. अरे पार्टी, अरे भैया पार्टी दे ना मी सुरीक जमल्याची. हा अरे बापरे, असेल त्याच्या असेल. तुला खायचं का? माय खायचं असलं ये, नाहीतर तिकडेच जा. वापस बी येऊ नको. एक तर त्या सुरीक जमायच्या टायमाला बी आला नाही, झोल दिलास. मला काय वाटलं माहितीये का? 3 बार 4 बार झालं होतं ते.
अरे वा ए बाबा येईलच का नाही तू आम्हाला जायचं तर दाम कामाला अरे तू 12 महिने भिकारी राहतात बाळ्या ती मला सांग नुक तुला खायचं असलं ये पुढलं बोल नुकले नाही रे बाबा ये नाही ये 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 हा आहेत ये बरं झालं त्याला घ्यायला नाही चोरी केला जमण्याच्या पहिल्यात बोलला पार्टीला बोलिले तर एवढं उडाले जाऊ आपल्या माणसाला बोलू तर बोलला तसंच हा ह्याला सोबत घेऊन फिरतो आम्ही कंटिन्यू तर त्याला माझी काहीच सुखाच नाही आता बामटा बघ कसं नाचलं आमच्या माणसाला बोल कशाचं कॉंग्रॅच्युलेशन काय 4 माणसात बसला घालायला बाळा काय कुठली आपली कुठं आहे इकडे पार्टी आहे यार थांबा रे थांबा कुठं आहेस ये इथे फुकटचं खायला आहे त्या बाबल्या चोरी जमली दिले अरे तिथे कराल तर आधीच ते वाकू वाकू फुगलेले वाकू फुगलेले बरोबर येते ना पार्टी त्याला आपण जाऊ खाऊन येऊ जरा फुकट धाब्यावर जायचे मार पडू तर खाऊ घालतो तुला धाब्यावर जायचे धाब्यावर मटन चिकन सगळं आपल्या मनात येईल ते खायचं बिल देत नाही भांडे घासल त्याला स्कूल यायला बाबा थांब एक जणाला बोलवायचे माझं खाऊन माझ्यावर उलटाय सगळे तू आहेस त्या नाही किती मंजुरांना बोलले हो आता अरे ह्याला आता म्हणून मी आता मोठा भाऊ आहे का ते ह्याला कळावं लागतंय आपण सूर्याची म्हणजे नाव पोहे घेतात मला एवढं राग येलं मला असं वाजू वाटायला पण आता काय करा मग जाऊ द्या मला ह्यानं विषाणू झालाय म्हणून बसलं चहा द्यायला आली ती पोरगी कॉंग्रॅच्युलेशन तुझं लग्न होऊ शकतंय का भया काय काय घे ती पोरगी आली चहा द्यायला आता त्याला कपामध्ये पडणार होतं का त्या कपामध्ये हुडी मारणार होतं हेच काय गेलं का त्या पुरला बघायचं हो का आला फुकट खायला पुढलं बोलू का मला सगळ्याची लायकी माहिती आहे कोण किती पाण्यात आहे सगळंच माहिती आहे नाही बोलूनच नाही तू रात जाऊ द्या तो मला माझं चला चला एकच तुम्हाला भया आता एवढे पोर तर बोलले चांगलं टेचर माझ्या पैसे नाहीत माझ्याकडे तेवढे अरे मग पैसे तर कशाला बोललास रे इज्जतीचा सवाल होता माझ्या आज का करला मग आता इज्जतीचा सवाल आहे तर मग आता पैसे दे ना माझ्याकडे नाहीत रे आता 2000 रुपये आले दुधाचा हिशोब आले माझा मला उद्या गटात हप्ता आहे अरे तुझं काय रे अरे काय एड मिळालं का मला हप्ता भरायचं रे बाबा उद्या देतो की तुला अरे एड मिळाले मला हप्ता भरायचं रे उद्या देतो तुला अरे ऐकच जा रे बाबा माझी इज्जत तुला महत्वाची आहे हप्ता महत्वाचा आज का करला का बोलावं की काय नाही बोलतो अरे 4 लोक आधीच नाव ठेवायचे एक तर खाऊन ती खाऊन नाव ठेवायला येतात मला उद्या पाहिजे पैसे किती वाजता देतात देतो की उद्या कुठे जाऊ लागला मरून अरे मला हप्ता भरायचा किती वाजता देतात देतो बुवा, जा काय बोलत थांबला रे जरा घरचं काम होतं चला लवकर चला आज आपल्या पार्टी आहे काय चिंट्या खंड्या काय तमाशा लावला तुझ्या लग्नाची खुशी आहे बबल्या लग्नाची खुशी आहे बाबा चल कशाची खुशी खायला भेटले की नाता चालू केला हाय क्लास हॉटेल मध्ये आणला नीट वागा जरा
चांगलं तर भेटतंय. आम्हाला कळतं बा नीट वागायचं तूच बघ. बाकीच्याला सांग ह्यो रस्त्यावर लोकांच्या बाया राहतात, खालीवर बघ नु तिथं मध्ये गेलं भेट्या जमले राहता मी कसं जमले आता म्हणूनच गावचा कटाळ्या झालास. चला अच्छा रे नंबर 1. तुला तर फुकट खायला भेटलं की नंबर 1 म्हणतो सांग. अरे वा चांगला आहे, दुनियाचा भारी माणूस तुला. ए यार थांब का ए कसकुले इकडे बघा, हा पार गळ्याला येऊजीपर्यंत खाल्ली तिने भामट्यानंतर बघितलं असं कसलं खाल्ले चिंट्या काय झालं मग खायला तर रेड्या? अरे खाल्ल्याचं काय नाही ती जाणीव ठेवा 4 माणसात नाही तसलं बोलायला हाय, आम्हाला जाणीव आहे. तुला हर बाकीच्याला सांग पोरवाडा बी आहे ना. जाणीव आहे रे बापल्या. हा, मग कुठं बी काही बोलाय कटाळ्या पूर्वात जात्यात तुमचेच माणसं तुम्हाला बोलत हा, आम्ही कशाला बोलावं. जाऊ दे, झालं काय नसते खाल्लेली जाणीव ठेवा तेवढी हाय, हाय. बाकी काय नाही बोलायचं नाही ना. चला 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 वा चला चल चिंट्या हे आता बोंबल्या घरला. अरे जा म्हणजे काम झालं खाताना आता गोड चला. वाटलं का काय झाले? अबे पार गळ्याला येऊची तर खाल्लाव की आणि मला आता जा म्हणाला चला सोडा घराकड आई सोडा तुला खांद्यावर सोडा होता. अरे चलत आलो मी बोलूल्या आम्ही घोड्यावर आलो का? अरे आमच्याकडे गाड्या गोड्या नाहीत बबल्या आम्ही चले थिंडणारे माणसं. आणि एवढा रूम मध्ये लोक बघ ना इथं गटला पुढे गट नका हे, आमचं मागलं आता काय बोला की सोय रे राम राम काय चाललंय की कस काय लावलं फोन होय बर बर मग आम्ही तर उद्या येणारच होतो की नाही आमच्या भावानं काय म्हणलं एवढं सगळं करायला पोराचं घर बघा नाही काय नाही मग असं जर आम्ही भाऊ म्हणाल बोलायला आम्हाला हा 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 मग ती जाऊन बघूनच यावं मला एक वाटतं बर बर मग कधी येतो काय आता येतो 10-15 मिनिटात अर्धा घंटा लागेल आम्हाला जरा काम झालं की आमच्या येता येतो चालतंय चालतंय मग या मग मी थांबतो रोडलाच मी येणार राहू का फिक्स तुम्ही हा या मग या चालतंय हा चालतंय फोन करा आल्यास मी इथंच आहे हो हो चाल हो पाहुणे तर आले संतोषला फोन लावावा लागेल बाबा लावता आता ऍडजस्ट होतोय का नाही की हॅलो कुठं आहे संतोष बर बर ती सोयरे येऊ लागली तर त्याने आरतीला आलती इथं लातूर मध्ये मग ते बघायला येऊ लागले तर घर बघून जाता म्हणले बर बर मग चहा पाण्यावर त्यांचं चहा पाणी करू अचानक आलेत आता जाऊ देऊ चालतंय फोन करतो त्यांनी आल्यास तुम्ही तयारीत राहा हा चालत कशाला फोन केलं भाऊ आता हा भैया कुठे आहेस रे इथं गल्लीत फिरला लाव अरे ती पाहुणे येईल इथं घर बघायला तुला बघायला तयार हो पटमया कस काय आता कसं काय म्हणजे बघायच नाहीत का पाहुणे बर बर अरे अचानक बाहेर कसं कसं आता मला तयार बियार व्हायचे मी कपडे चांगले घातलो नाही काय फोन नाही आला मला बर बर त्याचा आता फोन आला लवकर तयार हो आई आहे का घरी हाय की हा चहा पाण्याची व्यवस्था करून ठेव हा बर 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 लगेच जातो वा लय टेन्शन दिलास आता मला तयार व्हायचे पावडर बिवडर लावून आता बसावं लागेल मला अरे बाबा हाय तर जरा तुला काय नाही घर बघा येईल ते होय बर बर जातो हा. बर 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 लवकर. हो हो ठेवू का हा ठेव ठेव काय गोविंद्या कुठं आहे गावात दिसणार बी गेलास अरे बाबा इथंच कामाला आहो की तुमच्यासारखं थोडंच काय मोकार हिंडताव काय मी
पिसाळलेल्या कुत्र्यावानी MIDC थांब बाबा हे डबा निघा मला म्हणल्यावानी हा अरे बापरे. बस बाबा बस काय तुझंच काय चालू आहे की काय नाही की काय ना भाऊ, आपलं निवांत आहे भाऊ. निवांत आहे की हा. काय राजा राम राम. बर सायकल कर कुठं ओळखलं नाव त्या दिवशी आलतो आम्ही तुमच्या घरी सोयरे घेऊन. आलतो हा आलतो की आम्ही सोयरे घेऊन. काल शिकेल नाही वाटतं तुमच्याकडे मी हा? काल शिकेल नाही आम्ही उभी होतो किंवा सोबत. नाही नाही बर बर आला तर मग हम्म. ती घर बघायचं होतं हो. का हो याचं बघा मला असं आलतो घर बघायसाठी मागे तर सोयरी जमलती की आलतो तेव्हा. जमलं होतं हा, मग घर बघा म्हणलं पाहुणा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हा सांगू नका कुणाला, फक्त गावामध्ये नाही तर आमच्याच बांधणार लोकांना. नाही नाही सांगत नाही सांगत नव्ह की नाही सांगत पोरग नुसतं 10 रुपये तर रोज गावामध्ये. हा कटाळ्यावनी हिंडतय हा कटाळ्यावनी काय काम धंदा करत नाही हा त्याला पोरगी देऊन फसचाल विसचाल हा अवघड होईल आपल्याला नंतर आपल्याला निस्तारायचंय हा पुन्हा गरीब हाव हा आपल्या जवळ यावं म्हणून आम्ही सांगायला आहो. आता आम्हाला सांगायची काही गरज नाही. एक नंबर वाया गेलेलं पोरग आहे बघा ती. गावामध्ये जे पोरगी असेल त्या पोरीच्या मागे हिंडते सारखं 10 रुपये. आणि तहसीलदार मध्ये की नोकरी आहे हे आहे ते आहे काहीच नाही. त्या दिवशी काहीच नाही त्याला. कशाला हे काय करायचं त्या दिवशी जी त्यांनी सोयरे घेऊन आले होते ती त्यांच्या सोबतचेच होते. ह्यांनी जी दोघं तिघ जण होते बाजूला बसलेले ह्यांनी काय बोलले का तुम्हाला? नाही. कारण काय सोबत चला बाबा म्हणून आले होते त्यांनी. ती त्यांच्या सोयऱ्यामध्ये ती सगळे फसवगिरी माणसं आहेत ती. त्याच्यामुळे आम्ही ह्यांनी बोलले नाही त्यावेळेस. त्याच्यामुळे आता गाठ पडला संपर्क झाला म्हणून बोलायला आम्ही तुम्हाला. बघा बाबा तुम्हाला कसं केलं मला मग तुम्ही कसं आहे कुणाच्या बी पुरीचं वाटलं होणी म्हणून आम्ही सांगायला बाकी काय नाही बघा. बाकी तुमची मर्जी तुम्हाला दाखवायचं घर तर दाखवतो नाहीतर मग बघा बाबा तूच तुम्ही कशाला घर बघायचं मग आता उगाच असं म्हणल्यावर कशाला काय गरज तर आहे बघा. चालतंय मग आमचं नाव सांगू नका फक्त की बाबा तुमच्या गाववाल्यांनी सांगितलं नाही तर मग उगाच पंचायत व्हायची आमची गावामध्ये आम्हाला बी राहायचे एकूण एकाचे तोंड बघायचे आम्हाला. बरोबर आहे होय खरंय का नाही? काय चहा वगैरे काय घेतो का? काय नाही उगाच आता थोडे करून माझ्या घरला बरोबर बाबा मायला अवघड झालं कुठं ना हा नाहीतर काय नाही राजा मायला नेऊन आपण त्या सोयऱ्याला तर आपण बबल्याविषयी सांगितला होता. बबल्या कधी दारू पिते बे नाही कधीच पेल नाही. मग आपण तर सांगितलं दारू पिते काम करत नाही हे मायला बबल्याला कळालं तर आपल्याला मारणार नाही का त्याला? कळत नाही. असं नको. मायला मला तर आता लय अवघड झालं बाबा. काय बी होत नाही, काय टेन्शन घ्यायचं नसते. अरे नाही रे बबल्याला तर कळालं. बबल्याला तू आणि मी होतो आणि असं सोयऱ्याला सांगितलंय म्हणून तर काय फजिती करल बघायला पुढल्या पुढे काय तेवढं. मी तर तू सांगितलंच बाबा सांगितलंच म्हणून सांगणार. माझी तर ओळख बिळख काही नव्हती. अरे जाऊ दे रे टेन्शन घेऊन खाऊ की मी. अरे काय म्हणाला सांगू का मी एक चांगलं बबल्याचं लग्न होऊ लागलं तर तू ते सोयऱ्याला सांग लावून दिला. तू बोलला माहित नाही बे त्यानं माझं दुनियाचं वाटोळ केलंय. काय वाटोळ केलंय तुझं? मागच्या वेळेस त्यानं मला दुनियाचं मारले. काय कशामुळं? अबे बाकडा होता त्या ठाकूरचा ह्यानं घेण्यान देण्याचं मला मारले. कशामुळं? बाकड्यासाठी तुला बबल्याचं लग्न तोडतोस का? मोडता तर आपल्याला बी भामटा बॉस म्हणते. काय भामटा बॉस मला चल बाबा मायला मूल लागाले मरणाचं लोकांचं वाटोळ करत जाणू बे. यानं माझं मला दुनियाचं मारले म्हणून मी बी त्याचा वाटोळ करणार. काय तर अबे पण बाकड्यासाठी लोकांचं वाटोळ असंच असते बबल्यासाठी. हो चला चला राम राम. काय नाही पाहुण्यांनी फोन केले ते येऊ लाव म्हणून. हो येईल आता ती आरतीवर काहीतरी आलते म्हणलो की मग तुम्हाला.
त्यांना फोन लावून बघावं मग. आता झाली का तयारी घरची? तयारी सगळी झाली तुमची. लावा आपण. लावू का? हा लावा. जेवण लागतंय काय नाही पटवून उरकून टाकायचं. हॅलो. हा सोयरे आलो नाही अजून. कशाचा आलो ना आमचं वाटो करा ठरलं होतं घरी. काय झालं? पोरग दारू पेत ही पेत तुम्ही सांगा ना आम्हाला. कोण म्हणलं तुम्हाला? अहो चांगलं काम काम तू करून काय तू कामाला जाताची पोरगण तुम्हाला कोण म्हणलं करतोय म्हणून? अहो काय सांगायला गावात मग आता आलो तुम्हाला पोरके म्हणल्यावर चौकशी केलं तर सगळं गाव सांगायचं तुमचं पोरग दारू पेतय मोकळे फिरते कामाला. कोण सांगितलं तुम्हाला? काय कोण सांगितलं तुमच्या सोबत ते आलो होतं टाकलं. हा हा बामट. त्या टकल्यानं सांगितलं आम्हाला. बर बर बर. तुम्ही चांगले म्हणून तुमचं नाव घेतलं होतं आम्ही तुमच्याकडे सोरी म्हणतो तुम्ही आमचं वाटो करणे गेला. वाटव नाही मला माहित आहे का ते पोरगाचं काय करत नाही. आता कुणाचं बी तुम्ही ऐकू नका. चाड्या लावलालेत काय बी करायलेत. पोरग चांगला आहे ती. पोरग घर टू काम टू घरच राहते फक्त. गावातले लोक येडे आहेत का? दोघं जणांनी सांगितले आम्हाला. असं नाही हो, असं नाही होत सोयरे. असं तुम्हाला कसं मी खोटं बोलल बर? नाही राहू द्या नको. बापरे. झालं का नाही अवघड? त्याच्यामुळे म्हणलं होतं त्याला पोरं घेऊ नको सोबत. काय बोला बाबा आता कोण लावलं आता त्याला सांगितलं होतं मी त्या राजानं लावलं भामट्यानं आता हे सगळं. तीच मी सांगितलं होतं त्याला पोरं घेऊ नको दोस्त घेऊ नको सोबत वागा म्हणलं त्याला तर ते ऐकतच नाही. हा कसं करायचं आता? बोलू आपण आता त्या पोराला काय बोलावं आता दुसरं? आता काय बोलायचं? आता ते भामट्यानं सगळं खेळ करून बसले. आता काय बोलायचं? तोंडच ठेवलं आता बोलायचं. तुमचं ठुलं नाही पण माझं ठुलं का त्याला त्या सोयऱ्याचं तोंड आता म्हणाले की मग तोंडच ठेवलं. मग तुमचं तोंड ठेवलं नाही. त्यांची मान तिथं ओळख नव्हती हो. तुम्हीच ओळख करून दिलं. काय करावं आता? काय करावं आता? तुमच्या त्याला अनुक म्हणला तुझी दोस्त तरी केले का काम ते आता? दुनियाचं उताळी झालंय. काय करावं काय नाही काहीच कळा बाबा. काय तुम्हाला करावं काय नाही? त्याला फोन लावून बोला त्याला काय बोला आता. बोलवा त्याला बोलू नाही तर बोलू काय तर आता. कुठे बाबा? काय करा पैसे वाढ थांबलो तुम्ही म्हणलं येणार. ये इथं इकडे ये घरी ये. इकडे रोडवर या. माझ्या घरी ये. काय तू ये इथं पहिला. ये लवकर. लेडूस करता झालं तात्या. का आता तुटली सोयरी खीन? अवघड आता सोयरी जमावते. कशी आणाव सोयरी तुम्हाला? आता काय करावं तात्या माहिती आहे का बरं? हा आधी सोबतची नीट पाहिजे हो आपल्या. कसं करते अहो की मग सोबतची नीट पाहिजे आपल्या आधी. आलं तो का त्यानं बी काय लवकर आलं भाऊ. ये बाबा लय चांगलं काम केलंस तू. काय नाही आलास की त्या दिवशी तुझ्या आता दोस्तांना काहीतरी काड्या लावल्या. कुठल्या हा बामट्यानं हे सोयरे अडविले रस्त्यामध्ये मन रोजच्या सोयऱ्याला अडवून दारू पितय पोरग नाही करतय. मी कधी दारू पितो? आता तुझ्या दोस्तानं सांगितलंय. तुझ्या विचारतो. हा ती सोयऱ्याने फोन करून अर्ध्यातूनच गेले इकडे निघालेले. अर्ध्यातच रस्त्यात अडविलं त्यांना. कशी आणाव रे सोयरे बबलू? तुला म्हणलो होतो बघा. घेऊ नको म्हणलो तुला दोस्त घेऊ नको. नाही माझे लय दोस्त चांगले. माझे लय दोस्त चांगले असं करायला असतो. लय भरोसा होता तुला दोस्तावर. आता घे भरोसा तुझा. खरं म्हणा नको. आता कशाला म्हणू तुला अशा गोष्टी काय? पहिलंच लग्न होऊन आहे असं करायला. अरे बापरे. अरे उठवा त्याला. बघा संतोष का बोलाव त्याला आता त्याच्याच मित्रांनी केले. काय बबलू तुझेच मित्र आहेत तसे. उठ येड्या सांग की येड्या कळते का नाही तुम्हाला काही सांग नीट. उठव. मी त्याला सांगाले ना उठ बबलू उठ. जाऊ दे दुसरे आणू आपण तेवढे काय बस
बरं दुसरे आणू आपण भारी, एवढं काय टेन्शन घ्यायला. हा त्याच्यापेक्षा भारी नव्हतं आपण. म्हणून म्हणता नीट माणसं सोबतचे नीट तुझा दोस्त ठेवू नको, दोस्त ठेवू नको, दोस्त चांगला आहेत म्हणून. बघितलं का दोस्त करायला आलता. चल रडू नका. हे काय झालं की काय नाही एवढ्यासाठी रडायला लागतं का? दुसऱ्या आणून याच्यापेक्षा भारी. जाऊ दे दुसरे आणू भारी याच्यावर. मी आहो की टेन्शन घेऊ नको. करू थांब बोलू. तर आता 4-8 दिवस दम खा जरा. आज गेले बुवा. हा बघू दुसरं राहू दे. दुसरी बोलता चल तुला घरी सोडतो मी. तू रड नव्हतं येडाने. चल बस. हा घे त्याची गाडी तर चला सोडू जाते त्यानं. तुझी घे काय चल बबलू टेन्शन घेऊ नको येड्या. दिसाव इकडं आहो की नाही येड्या अजून तुला सोय बघा. घरी सोडा त्याला. दुसरी बोलत आपण त्याच्या भारी. टेन्शन घेऊ नको तेवढं. रडत असतील का कुठं मारत आहेस? तात्या सोडा मला फोन करा. हा फोन करतो सोडून हा, मला फोन करा. काय करावं बाबा आणि काय नाही रडायला बाबा आहे ना. अवघड आहे बाबा. आता कुठली बघा काय नाही, कुणाची बघायची काय नाही, काहीच काय नाही. गेला का नाही की बाबा? गेलं बाबा आहे ना. काय करायचं काय नाही. डोक्यात ताण झाले बाबा. आता लय अवघड. आता संध्याकाळी त्याला समजून सांगावं लागणार आहे. समजून सांगितलं ऐकलं तर ऐकलं, नाही तर लय डोक्यात ताण ते त्यांना. आता त्या पोरांना तर मारते आता वाटायला बाबा. लय रागात गेले बाबा. काय करावं काय नाही. लय डोक्यात ताण झाले. काय सुधारणा बाबा आता. लय म्हणजे लय डोक्यात ताण झाले बाबा. बघू आता संध्याकाळी लय कुठं करते आता. लय उताळी झाले आधी काय नाही. काय डोक्याला ताण करायचं बाबा. संध्याकाळी गेल्याशिवाय भाग नाही. आता संध्याकाळी बघू आता काय तर करू. कुठे गेलता चिंट्या दिवसभर दिसाने सर? येतो कामाला कुंड. का चाललंय भावानं? अरे बसा या. का चाललंय यार? पाय तर काढ भया. बसा बसा. हाल दिलो की पुढच्या आल्या. कुणाचा कुठं ना खाल्ला एवढं निवांत? तुला कुठाने वर दिसालो का आम्ही? अरे नाही रे ते तुमचा मेंबर कोणता मेंबर? टाकलं त्यानं आज लावलं की बबल्याची वाट. काय केलं बुवा? काय केलं मग? अरे बाबा तुला का सांगू बाबा. मला त्या बबल्याला माहीत झाल्यानंतर मला बी मारेल ती बबल्या. का बरं झाले काय? त्या दिवशी बबल्या ती सगळेजण तुम्ही गेलतो पोरगी बघायला बबल्याला. चोरी केला त्याच्या. हा त्या पुरीचा बाप आला होता ना बाबा. आज आला होता आणि ह्यानं अर्ध्या रस्त्यातच गाठ पडला. मी होतो त्याच्यासोबत त्या टकल्यासोबत. ह्यानं लावालावी केला त्याला. धाकट्यानं का? हा मरणाचं. आता ती बबल्याला माहीत झाल्यानंतर बबल्या कसा मारेल मला सांग. मी त्याला म्हणलं बाबा कशाला कुंडा करायला. एकाच 2 लावून सांगितलंय. ही बबल्या तर 10 रुपयात नाही. 10 रुपये म्हणला. काय माहित आहे? नाही बे 10 रुपयात नाही. मला बी माहित आहे की 10 रुपयात नाही. त्यानं 10 रुपयात आहे का? पेत नाही बे. त्याला 10 रुपयात नाही. त्यानं गांजा ओढत नाही ना सिगरेट ओढत नाही. त्याला कसलंच व्यसन नाही. एकतर कामाला जाते आणि त्याचं असं सांगितलंय. एकतर बिचार 10 रुपये ही पूर्वच्या पाठीमागे हिंडते कटाळ्यावानी म्हणलंय त्यानं. आणि त्या सोयऱ्याला असं मी म्हणलंय होतं का गाडीवर आलं? म्हातारं होतं. सासराच होता बाबा. हा त्यानं म्हणलं की पुरीचा बाप हो म्हणला मी. बरं झालं सोयरा सांगितलं मी इथून. आणि तिथूनच वापस गेलं ती सोयरा. घरी बी गेला घरी बी गेलं नाही. छान असं होता शिबे तू. अरे बाबा त्याचा वाटव झालं का? लग्न होणार आहे. मी राजाला म्हणलं राजा आता त्या सोयऱ्यासमोर मी काय बोलू. मी अडकलो त्याच्यात. आता तर बबल्याला माहीत झालं. आता त्यानं काम होऊन आला असेल. आता त्याला माहीत झालं तर 100% त्या टकल्या भामट्याला मारतय म्हणजे मारतय. आणि त्यानं तर माझ्या चाड्या सांगितलं की टकल्या भामट मला बी मारते. आता मी तुम्हाला आवर्जून का बरं थांबून बोलायलो की बाबा तुम्ही बबल्यासोबत त्या भामट्यासोबत तुम्ही राहता. माझी सेफ साईट हो म्हणून तुम्हाला सांगायलो. मला फक्त वाचवा ह्याच्यातून गडे. मला भीती वाटायला ह्याच्यामध्ये. हाताला काय झालं? मरणाचा मॅटर वाढला इथं. भामट्यानं बबल्याचं पाय करून टाकला. सारखं नाही रे चिंट्या. मला पाया पडतो का तुझ्या भावा सांगा. यार हसणं चिंटा रे. सिरियस मॅटर आहे. कुठे बी हातात वाचू तर मायला आता काय बोला मी तर. आता मला दिमागच खराब झालाय माझा तर.
दिमागच खराब झालाय माझा. उगच्या उग गेलो वाटायले मी. त्या भामट्याला आधीच कुणाचं चांगलं करून माहित नाही आणि त्याच्या बाजूला तू बसला होता. तू कशाला गेला त्याच्यासोबत? अरे मी घरून काय झालं, मी दुकानाला गेलतो दळण ठेवायला आणि दळण ठेवून येऊ लागतो वापस. आणि तिथं भेटला त्यानं मला खांद्यावर खांदा हात टाकून मला त्या बाकड्यावर बसवला तिथल्या गल्लीतल्या. आणि तिथं बोलत बसलो होतो आम्ही. आता काय मला काय माहिती आता हे काय करणार माय काय नाही. मला फसून गेलं ना पण बोटावर बसवलं तुला आता काय नाही. लग्न होणार झालं. बबल्या आला की पडाच्या बबल्याच्या पाया. आता काय करता? काय करू बा मायला वाचव मायला नेऊन का बोलायले मायला हसायला का सांगायला. आता केला की तुम्ही हसायचं. आता हाच नंतर काय करणार? हातातून घाम निघायला का बघ घाम सुटलाय मला. अवघड झालं वाले घाबरले मग. मायला रे वा. बबल्या आल्यावर काय ते बघू त्याच्या पाया. फोन लाव बे बबल्याला फोन लाव विचार काय होते काय नाही. ए बघ चिंट्या काय बघू? एकदा फोन लाव तर आपण आपल्या भानगडीत पडतच नाही. आता ती भांडत आपल्याला निस्तरावं लागेल की कसं कसं करायचं. पळा तुम्ही दोघं निघता. फोन लाव माझं बॅलन्स संपलंय. मोबाईल बॅलन्स नाही का? बॅलन्स संपले. कालच संपलंय. मी मोबाईल आणा नाही रे. आता बघा कोणाचे तर फोडून लावा दुसरे. आपल्याकडे बॅलन्स ए मोबाईल दे बाबा तुझ्याकडे आहे का? माझा नंबर नाही ना दे मी आहे मला माहित आहे नंबर पाठा मला. हाताने करून ठेवता तुम्ही आता आला माझ्यापाशी. हॅलो बबल्या कुठं आहेस? खंडू बोलला ना. अरे लग्नाचं काय काय झालं? पेढे ती कधी देणार आहेस? कशाचे पेढे? तुम्ही सगळं वाटोळं केलं. माझं पेढे मागला होता. अरे काय झालं बाबा? अरे काय झालं वय एवढं रडायला? काय केलंय तर? अरे त्यानंतर माझा सासरा आला त्याला सगळं सांगितलंय. काय सांगितले रे? काय बी लावलं सांगितलंय रे. अरे बापरे. काम करत नाही पूर्वाच्या. अरे बापरे यार नाहीच की रे बाबल्या तसा तू. किती दिवस अरे रडणूक रडणूक रे बाबा. इकडे ये इकडे आपण बघू काय तर. ये भामट्याला बी घेतो बोलून. ये अरे ये मारते भीती आल्यावर मायला काय रडायले बे तिकडून. ती रडायले बे मायला हसू नको मारते रे ती आल्यावर. अरे येड आहेस का रे? भाऊ सांगायला मायला मरणाचं मी घाबरले. मायला सांगा आम्ही जातो का मायला. मी गावाकडे जातो राव पळून. मी एवढा मोठा कुठं नाही केला होता गबस तुम्ही इथं एवढा लय बबल्या. मायला लय मारते का त्यानं. नाही आता केला मला सांगा त्याच्या समोर हात नाही तर लय मारते. हसतेच बाबा. एवढा लय बबल्या. ती भामटं कुठं आहे? माहित नाही बा. नंबर लावायला करायला बे दोस्तात बघवणं झाली तुम्हाला. मी हा इथं थांबतो. भाऊ मी होतो भाऊ मी नव्हतो भाऊ सॉरी भाऊ सॉरी. काय झालं? काय केले? मला मारायला काय झाले बबल्या? तू सरक बाजूला. तू काय केलं माहितीये का तुला? लावायला केलं तर लग्न जमली होती माहितीये का तुला? आता झालं. आता भामट्याला बोलू द्या. भामट्या कुठे
नाही आहेत नाही त्याला काय केले काय केलं बुवा, काय केलं नीट सांग हो बुवा. तुला सांगितलं त्याची लावायला भामट्याने केलंय का भामट्यानं बाबा काहीच म्हणलं नाही ना मी काहीच म्हणलो नव्हतं त्यानं काहीच म्हणलं नाही म्हण नाही मला बाबा, मारलं. ऐका. त्याला गेला मारायला तू मी भाऊला ती सांगत होतो मी तुला मी माझ्या फोनून भाऊला फोन लावला होता तुला भामट्या कुठे भामट्याला फोन लाव रे लाव फोन आधी शिस्ती विचार मार ना तू डायरेक्ट त्याने मरून जायचं रस्त्यात टाकायचं मेलेले बरे ती तांडे घे भामट्याचा नंबर घे बोला त्या भामट्याला थांब रे जरा थांब जरा आले की हो. अरे 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 थांब अरे थांब काय कुठं नाही करून ठेवला तू त्या बाबड्या हाताला काय नाव लावी केला अरे अरे मारणूक थांब मारणूक थांब म्हणलं बाबा थांब मारणूक काय केलं तरी लावलं काय केलं काम अरे थांब मारणूक काय सांगितलं काय थांब अरे तू थांब जरा मी बोला ना थांब जरा ए जाऊ दे बबलू थांब जरा त्यानं काय ऐक आधी ऐक मजा राग आवडत नाही मला काय म्हणत रे थांब जरा मी बोलतो अरे थांब जरा बोलले भाऊ आणि आधी ती लग्नात आली काय म्हणत? त्याच्या लग्नामध्ये कुठाने केला त्याने मला मागे मारलं नव्हतं काय अरे म्हणून त्याचा बदला घेतलो मी अबे ही का बदला घ्यायची पद्धत आहे का तुला काय कळते का ह्याचा संसार मोडलंस की व्हायच्या पहिल्यात ह्यानं मला मारलं पण मी घेतलं आता बदला तरी मारलं म्हणून असला बदला घेतोस का मग ह्याला बी मारायचं ना आता ह्यानं गटा नव्हतं तू म्हणून चोरी केलतस म्हणून तुला त्याला मारलं होतं आता ह्यानं मला गटा नव्हतं मी सांगितलं तुझ्या सासऱ्याला. कसं सांगायच्या गोष्टी असतात का कसलं असतं लोकांचा संसार जोडा लागतंय तोडायचं नसतं लोकांचा संसार तर भामट्या तसं डायरेक्ट अबे माझ्या नावाचं किती खाल्लं असतं हॉटेलमध्ये फार बाहेर पडची तर खाल्लास की काय बोलायला असंच असते मला कसं बोलायला तुझी गोष्ट अशी आहे. असं बदला नसते रे भामट्या आपल्याकडे असंच असतं भाऊ. अरे मारणूक बघितलं का केला असंच भामट्या तू मार खायचा आता काय बोलावं आम्ही त्याला सांग बरं हा तोंडावर काय माफीचं दिसायला पश्चात दिसायला गेला अरे मारणूक थांब मागे पश्चाताप आहे काय जरा तर वाटोळ करून टाकलं पाय पडायचे अरे कशामुळे पाय पड कशामुळे जाऊ दे तुला हजार वेळेस सांगितलं होतं लग्न जमल्यापासून बघा येण्याच्या आधीपासून सांगितलं होतं ना हॉटेलमध्ये किती खाल्ला ते माझ्या नावाचं माझं वाटोळ केला एवढा कसा माफ आहे तो मला मारला तर मी तुझं वाटोळ खायचं राहिला पहिलं माझं वाटोळ केलास का अबे फार एवढी बाहेर उजी तर खाल्लास की धर त्याचे पाय तर धर आता घर पाय मला माफ कर, एवढी मार तुला तर धपका देईल बघ होकडला भाऊ ह्याच्या नादाला लागून मी बोललो नाही ह्यानंच बोलले पण ह्याच्या नादाला आता लागणार नाही भाऊ सॉरी भाऊ माझं मी चुकले मला माफ करा माफ करा खाल्लास की ह्याच्या पुढं तुला थोडं शोभलं नाही का रे कसं याचं घर फोडावं कसं जोडलेलं घर तोडावं कसं कळालं ना का चुकी झाली ह्यानं मला मारलं होतं म्हणून मी ते केलो ह्याला मारायचं होतं ना ह्याला मारायचं होतं केले उद्या तुमचं बी करतील उद्या होणार नाही का तुमचं आता आम्हाला काय माहित आहे आपलं खाऊन असं कुठाने करते म्हणून त्याच्या पुढे जर असलं केलेलं दिसलो हो तर माझ्या इतकं वाईट नाही मला मारले भाऊ जाऊ दे आता तो बी येडे आता काय तुला बी सांगायला याच्या पुढे जर असलं कुठं दिसला मी माझ्या घरी जातो याला बचावतो मला बोलून तुम्ही ह्याच्या माझ्या भावात ऑटो गेला तुम्ही दोघांनी माहित राहो यांचे तोंड देखील वाटणार झाले मला तुला नाही डोसक त्यांना घेऊन बस तुला त्या दिवशी म्हणलं तू पोरं घेऊन दोस्त घेऊन नाही माझे दोस्त लय चांगले आहेत माझे दोस्त लय भारी आहेत आम्ही भारी आमच्या तसलं निघाले अरे मग ते तुझं म्हणणं गेलं जी खराब आहेत त्यांचं नाव सांगायला अरे बाबा सगळे तसले आहेत एका माळाचे तुला कळालं नाही चल असलाच काहीच आमची गावात लोकांचं वाटोळ करू यांची जिंदगी वाटोळ झाली